जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पाकिस्तान कनेक्शनच्या संशयावरून वर्ध्यात ATSची मोठी कारवाई। वर्ध्यातील युवक ताब्यात। पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने गुरुवारी पहाटे विदर्भात मोठी धडक कारवाई केली। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात एकाच वेळी छापे टाकण्यात आले। या कारवाईत वर्धा शहरातील एका युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। तपास यंत्रणांना काही व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान स्थित गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पहाटे सुमारे 6 वाजता ही समन्वित मोहीम राबवण्यात आली। संशयितांचे मोबाईल फोन, सिम कार्ड, लॅपटॉप आणि अन्य डिजिटल उपकरणे जप्त करून त्यातील माहितीची फॉरेन्सिक तपासणी सुरू करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार विदर्भातील सुमारे 20 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। त्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील व्यक्तींचा समावेश आहे। मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आल्याची अधिकृत पुष्टी ATS कडून करण्यात आलेली नाही। वर्ध्यात ताब्यात घेतलेल्या युवकाच्या मोबाईलमधील सोशल मीडिया संपर्क, कॉल रेकॉर्ड, सिम वापर, डिजिटल व्यवहार आणि ऑनलाईन हालचालींची बारकाईने छाननी सुरू आहे। हा संपर्क केवळ सोशल मीडिया पुरता मर्यादित होता की त्यामागे व्यापक नेटवर्क कार्यरत आहे, याचा तपास सुरू आहे। दरम्यान व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्रामवरील संवाद, IP लॉग, बँक व्यवहार आणि इतर डिजिटल पुरावे तपास यंत्रणाच्या रडारवर आहेत। या प्रकरणाचा संबंध केवळ ऑनलाईन संपर्काशी आहे की दहशतवादी निधी, गँग नेटवर्क किंवा इतर बेकायदेशीर कारवायांशी आहे, याचाही सर्वकष तपास सुरू आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।